मॅथ्स कसं आहे? खूप खूप मॅथ्स खूप सब्जेक्ट कसं? खूप 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 व्हेरी इझी व्हेरी आहे. इझी. पण केव्हा इझी सांगा? जर आपले कन्सेप्ट जर क्लिअर असतील, बेस जर परफेक्ट असेल तर डेफिनेटली आपलं काय इझी आहे. आज आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल बघणार आहे. एकदम 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 सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे आणि प्रत्येकाला समजणार त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. आणि मी तुम्हाला गॅरंटी ही पण देतो, जर तुम्ही काळजीपूर्वक हा लेक्चर तुम्ही ऐकला लोक येत आहेत. ओके. तर तुम्हाला परत अभ्यास करायची गरज पडणार नाही. कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. ओके. पण काळजीपूर्वक वापरूया. आपण काय करायचंय? वापरायचंय इक्वेशन इन वन व्हेरिएबल किंवा एकचलीय समीकरणे म्हणतात त्याला. ओके. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? एकचलीय समीकरणे. ओके. तर त्याच्या अगोदर आपण दोन प्रॉब्लेम बघूया. हा जो कोणीतरी ग्रुपवर पाठवलेला प्रॉब्लेम, पण मला वाटतं या प्रॉब्लेम मध्ये काही दम नाहीये आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही एक्सपेक्ट करू नका, कारण एकाचं काढलं ना आणि एका आणि दुसऱ्याचं काही रिलेशनच नाहीये. ओके. दोघांचे आपल्याला जी प्रिन्सिपल काढावी लागणार ती काय असणार सांगा? प्रत्येकाची वेगवेगळी काढावी लागणार आहे. त्यामुळे कुठे रिलेशन दोघांचं काहीच नाहीये. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम मध्ये काही दम नव्हता. एक जरी काढला तरी चालू शकेल. 10 8 दराने 3 वर्षे 5 वर्षासाठी बँकेत ठेवली तर किती होतात ते आपल्याला दिलेलं आहे. एकाचं काढलं की दुसऱ्याचं सुद्धा सेम येणार आहे, त्याने मेन्शन केलेलं आहे. हा. दुसरा एक प्रॉब्लेम आपला काय राहिलेला सांगा? याच्याबद्दल मी तुम्हाला विचार करायला सांगितलेला. कोणाने काल आन्सर काय दिलेलं? चुकीचं दिलेलं. ओके. मला वाटतं तुम्ही विचार केला असेल. ओके. तर जनरली एक लक्षात घ्या, अजून लोक येत आहेत. ओके. जनरली 9 वाजता जॉईन व्हायचा प्रयत्न करा. लक्षात येत नाही तर काय होते सांगा? डिस्टर्ब होतं तो. ओके. मला परत ऍडमिट करावं लागतं त्यांना. ओके. तर 9 वाजता बरोबर काय व्हायचा प्रयत्न करा? जॉईन व्हायचा प्रयत्न करा. ओके. कारण मला जास्तीत जास्त आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याकडे दिवस तसे जास्त नाहीये. ओके. त्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. ओके. चालेल. तर एक कंपाऊंड मध्ये लक्षात घ्या, आपण इथे का 1 वापरतो? आपण काय वापरतो? n वापरतो. n ची व्हॅल्यू काय असते सांगा? 1 असते किंवा 2 असते किंवा 3 असते. किती वर्ष ते? ओके. आणि तेव्हा आपण हा जो इंटरेस्ट रेट असतो ना, तो आपला काय असतो सांगा? इयरली इंटरेस्ट रेट असतो. ओके. जर आपण काय केले सांगा? ते हाफ इयरली केलं. हाफ इयरली म्हणजे काय होणार सांगा? 2 भाग होणार आहे. पहिलं एक हाफ इयर, दुसरं एक हाफ इयर. ओके. त्यामुळे आपण हाफ इयरली जेव्हा इंटरेस्ट म्हणतो तेव्हा 10% नाही राहणार, तिथे काय राहणार सांगा? 5% राहणार आहे. आणि त्याचं पण आपण काय करणार आहे? हाफ करणार. आणि ते जर आपल्याला काय करायचं 1 इयर साठी काढायचं असेल तर हे जर संपूर्ण इक्वेशन आहे ते आपल्याला काय करावं लागेल? 2 वेळा रिपीट करावं लागेल. म्हणून मी इथे काय करणार? 2 लिहिणार आहे. ओके. म्हणजे जनरली आपण काय करतो? तर इथे आपण काय करतो? डबल करतो. आपण काय करणार? त्याचं डबल करणार. ओके. इथे जर आपण काय केलं सांगा? हे हाफ केलं तर इथे काय व्हायला पाहिजे? त्याचं डबल व्हायला पाहिजे. क्लिअर समजलं? त्यामुळे आता तुम्ही ते प्रॉब्लेम काय करू शकाल? इझिली काय करू शकाल? सॉल्व्ह करू. सगळ्यांना समजलं का? नक्की नुसतं होय म्हणू नका. समजलं का मी काय म्हटलं ते? हो सर. ओके. ओके. त्यामुळे काय होणार सांगा? आता जो आपला हे आहे ना, हे आपलं किती 800 आहे ना, 1 प्लस 10% हे इयरली आहे. मग आपण त्याचं काय करणार? हाफ करणार. हाफ अपॉन 100 करणार. आणि रेज टू काय करणार सांगा आपल्याला? 2n करणार किंवा 2t आपण वापरतो n वापरतो. ओके. आणि हे जसं आपल्याला ही अमाऊंट दिलेली आहे 9261, मी सॉल्व्ह करायला पाहिजे का? हे काय कोण पाठवणार ग्रुपवर? सॉल्व्ह करू? काय करू मी? सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके. तर हे 800 आहे ना, ते मी इथे घेतो आणि हा 1.1 आहे ना, तो आपण काढून टाकूया 0.1. म्हणजे खाली काय येणार सांगा? 10 येणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा? 1800 मिळेल. ओके. आणि हे जर बघितलं, काल पण आपण कॅल्क्युलेट केलं, 105 डिवायडेड बाय 100 म्हणजेच आपल्याला काय मिळतं सांगा? 21/20. रेज टू काय मिळणार सांगा? 2/n. ओके. कारण आपण हाफ इयरली करतो. हाफ इयरली म्हणजे काय होणार सांगा? दोनदा आपल्याला कॅल्क्युलेट, पहिल्या ॲपसाठी, दुसऱ्या ॲपसाठी. त्यामुळे आपण त्याचं काय केलं? डबल केलं. ओके. आणि जनरली काय करायचं? हे तुम्ही पाठच करा. हे काय असतं सांगा? कशाचं तरी क्यूब आहे. हा कशाचा क्यूब आहे सांगा? 21चा क्यूब आहे. आणि खालचा कशाचा क्यूब आहे? जनरली तुम्हाला असे व्हॅल्यू
इथे इथे अशा व्हॅल्यू दिलेल्या असणार आहे, एक तर तो स्क्वेअर असणार, क्यूब असणार. ओके, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन आपलं काय होतं, सोपं होतं. ओके, त्यामुळे मी काय लिहू शकतो सांगा, इथे असं लिहू शकतो. आणि या साईडला मी काय केलं सांगा, 2n, आणि हे तो दोन्ही आपण कम्पेअर केले तर आपल्याला काय मिळतं सांगा, 3 = 2n, कारण हे दोन्ही बाकीचं काय सांगा सेम आहे. ओके, त्यामुळे काय मिळणार आपल्याला सांगा, 2n = 3. तर आपल्याला काय मिळणार सांगा, 3/2 म्हणजे 1.5 year. 1.5 year. क्लिअर? क्लिअर? हॅलो, कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? ग्रुपवर जर कोण उशिरा जॉईन झाले ना, त्यांना लिंक पाठवा ना जरा. समित पाठवू, कोण झाले जॉईन? होय, ओके, त्यांना जरा लिंक पाठवतो, 2 मिनिट ना. उद्यापासून काय करा माहितीये, बरोबर 9 वाजता जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आणि काय होतं नाही तर डिस्टर्ब होते, सगळ्यांना ऍडमिट करायचं मध्ये जे होत आहे. ओके, तुमचा त्याच्यात फायदा आहे. ओके सर, मला याच टॉपिक मध्ये एक डाऊट आहे, एक प्रॉब्लेम आहे. तू ग्रुपवर पाठव की रे, आपण आज हे करूया. ओके, ठीक आहे सर, ग्रुपवर पाठव, आपण ग्रुपवर हे करूया. लक्षात आहे, कारण दिवसाला आपण एक चॅप्टर घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, आणि तुमचे जर डाऊट असतील तर तुम्ही ग्रुपवर पाठवा, विद्यार्थी सोडवतील. नाही जमलं तर मी त्याचं एक्सप्लेनेशन नक्की देईन. ओके 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 ओके. मॅथ्स कसं आहे? मॅथ्स कसं आहे? खूप सोपं. ओके, चालेल. चला, तर आज आपण काय करणार आहोत, एकदम 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 सिंपल भाषेमध्ये समजून घेणार आहे, इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ओके, पहिल्यांदा व्हेरिएबल म्हणजे काय ते लक्षात घ्या. कन्सेप्ट सगळे क्लिअर करायचे आहेत आपल्याला. व्हेरिएबल म्हणजे काय, तर ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते. समजा मी इथे लिहिलं x + 2 = 5. x ची व्हॅल्यू किती असणार आहे? x ची व्हॅल्यू किती असणार आहे? हॅलो, 3. समजा मी लिहिलं x = 7 लिहिलं, x ची व्हॅल्यू काय असणार आहे? 5. मगाशी इथे 3 होती, इथे 5 झाली. आता समजा मी लिहिलं x + 2 = 10. x ची व्हॅल्यू काय झाली? 8. ओके ओके ओके, माईक जरा बंद करा, म्यूट बाय. ओके ओके, तर जनरली काय होते बघा, x ची व्हॅल्यू इथे 3 होती, दुसऱ्या वेळी 5 झाली, x ची व्हॅल्यू 8 झाली. म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होत राहते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो सांगा, व्हेरिएबल म्हणतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? व्हेरिएबल म्हणतो. ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल म्हणतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं पाय = त्याची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. इथे समजा आपण इंडियामध्ये पायची व्हॅल्यू 1 वापरतो, चायनामध्ये दुसरी वापरतात, USA मध्ये तिसरी वापरतात, असं होते का? नाही होत. म्हणून याला आपण काय म्हणणार आहे सांगा, याला आपण काय म्हणणार आहे? कॉन्स्टंट म्हणणार. कॉन्स्टंट म्हणणार. लक्षात आहे, दोघांमधला फरक लक्षात आला का तुम्हाला? ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, आणि ज्याची व्हॅल्यू काय असते? बदलत नाही, तर त्याला आपण काय म्हणणार आहे सांगा? कॉन्स्टंट म्हणणार. एक तर आपण असं लिहितो किंवा आपण असं पण. ओके, म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू सगळीकडे काय असते? सेम असते, ती केव्हा चेंज होत नाही. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट. अरे, मी रेकॉर्डिंग चालू केलं नाही का? हा, केलं. ओके, चालेल. चला, व्हेरिएबल सगळ्यांना आता परफेक्ट लक्षात आलं असेल. लक्षात आहे, मी काय करणार आहे बघा, तर एकदम पहिल्यांदा सिंपल, नंतर थोडंसं त्याच्या थोडं कठीण 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 असे घेणार आहे. आणि मी प्रयत्न करणार आहे की 25 ते 30 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम मी घेण्याचा इथे प्रयत्न करतो. ओके, फक्त परत एकदा रिक्वेस्ट आहे, मला ते परत परत ऍडमिट करावं लागतं आणि तिथे काय होते सांगा, थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं. त्यामुळे उद्यापासून जनरली काय करायचंय बघा, 9 वाजता बरोबर काय व्हायचंय? जॉईन व्हायचंय. ओके, चालेल. नेक्स्ट चला. तर एकदम सिंपल प्रॉब्लेम मी इथे घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार आहे, व्हेरिएबलचं कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, आणि नंतर आपण थोडेसे कठीण प्रॉब्लेमकडे जाणार. कठीण म्हणजे कठीण नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलं मॅथ्स हे काय आहे सांगा, व्हेरी 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 इझी आहे. ओके, तर जनरली आपण पहिल्याचा आन्सर तुम्ही इझिली सांगू शकाल. पहिल्याचा आन्सर काय ना? हो, 7. दुसऱ्याचा आन्सर काय ना? दुसऱ्याचा आन्सर 7. तिसऱ्याचा आन्सर काय ना? तिसऱ्याचा आन्सर 4.
तिसऱ्याचा आन्सर Four. तिसऱ्याचा आन्सर Ten. नाही 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 10, 10. 10 आहे ना. 10. आणि चौथ्याचा आन्सर चौथ्याचं 5. पाचव्याचं काय पाचव्याचं काय ना म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर समजले तुम्हाला आपण कसं काढू शकतो ते. ओके मी समजा अनेक तुम्हाला इथे देतो. समजा मी तुम्हाला सांगितलं एक्स डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 25 तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? 125. आपण काय करणार X multiply 5 into 5 5 multiply by 5. 125 करणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? क्लिअर हो समजलं? हो सर. थोडस आपण काय करतो सांगा जिथे कोइफिशियंट वापरले जातात असे मी दुसऱ्या याच्यामध्ये घेतलं. थोडीशी लेवल मी काय केली सांगा वाढवली. आता मी काय घेतलं कोइफिशियंट. मी तुम्हाला बोलू नका मी तुम्हाला पहिले सोडून दाखवतो. ओके आपल्याला काय करायचं आहे 3x + 5 करायचं आहे. सगळ्यांना माहित असेल तरी पण बोलू नका. ओके तर मी काय करणार सांगा जेव्हा इथे काय करतो प्लस असतो जे दुसऱ्या साईडला जातं राईट हँड साईडला जातं त्याचं साईन काय होतं चेंज होतं. म्हणजे मी काय करणार सांगा 20 - 5 करणार म्हणजे मला 15 मिळालं. आणि इथे मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा दुसऱ्या बाजूला गेल्यावर ते डिव्हिजन होतं. त्यामुळे मी काय करणार सांगा 15 डिवायडेड बाय 3 त्याचा आन्सर काय येणार आहे 5 येणार. हे जर तुमचं बेसिक माहीत असेल ना तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिले तर ते पण तुम्ही काय करू शकाल इझिली करू शकाल. पण प्रॉब्लेम काय येतो सांगा इथेच आपण कुठेतरी मिस्टेक करत असतो. म्हणजे गुणाकार भागाकार वगैरे करताना आपण काय करत असतो मिस्टेक करत असतो. हे सगळ्यांना समजलं असेल. ओके तर पटकन मला दुसऱ्याचा आन्सर सांगू शकाल कारण सगळे तुम्ही स्कॉलरशिपला बसताय त्यामुळे पटपट तुम्हाला 7. तिसऱ्याचं काय ना तिसऱ्याचं 3. याचं 7 येणार याचं 3 येणार त्याच्या पुढच्याचं 7. त्याच्या पुढच्या आहे ते मी सोडवतो त्याच्या पुढचं आहे ते मी सोडवतो. ओके 2 मिनिट त्याच्या पुढचं आहे तुम्ही जरा सोडवतो सगळ्यांना एक पण असेल तरी पण मी सोडवतो. इथे काय करतो लक्षात घ्या कारण मला ते तुम्हाला क्लिअर करायचं आहे. इथे काय करायचं 2x इथे आहेत बघा राईट हँड साईड आहे मग मी काय करणार आहे लेफ्ट. एक्स व्हेरिएबल असतात ना एकच व्हेरिएबल आहे ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आणि हे जे आहे ते मी काय करणार सांगा 12 हे प्लस होते इथे मायनस होणार म्हणजे इथे आपलं 9 झालं आणि हे आपलं 3x झालं. सगळ्यांनी आन्सर पण सांगितलेलं सगळे हुशार आहात. एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे आपली 3 असणार. क्लिअर कारण का सांगा मॅथ्स हा काय सांगा अतिशय खूप 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 सोपा सब्जेक्ट आहे. लक्षात आहे पण केव्हा सोपा जर तुमचे कन्सेप्ट काय असतील तर क्लिअर असतील. मी काल पण तुम्हाला म्हटलेलं उद्या मॅथ्सचा माझा हे आहे तर बिंदास्त आपल्याला कुठे जाता यायला पाहिजे पिक्चरला खेळायला कुठेही जाता यायला पाहिजे. मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो. मॅथ्स काय करायचं असतं समजून घ्यायचं असतं. ओके आणि त्याप्रमाणे कुठलेही प्रॉब्लेम जरा माईक कोणाचं चालू आहे प्लीज कोणाचा माईक चालू आहे माधुरी माईक बंद कर प्लीज. ओके चालेल चला. तर हे काय घेतले सांगा मी दोन्ही काय घेतले सोपेच एकदम होते. तिथे आपल्याला बेसिक समजलं की कशा प्रकारे आपण काय करू शकतो एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकतो. आता थोडेस मी काय घेतले सांगा आता मी घेतले ते वर्ड प्रॉब्लेम म्हणजे मगाशी काय होतं सांगा आपल्याकडे इक्वेशन अवेलेबल होतं दिलेलं त्यांनी डायरेक्टली. पण आता आपल्याला काय करायचं इक्वेशन बनवायचं आहे. ओके कोणी बोलू नका जरी माहीत असेल तरी बोलू नका. तर मी पहिलं काय करतो सांगा बघा द सम ऑफ नंबर अँड 7 इज 15. एक नंबर त्याच्यामध्ये जर 7 ऍड केले तर त्याचे आन्सर 15 येतं. मग जे आपल्याला जे माहीत नाही त्याला मी एक्स मानणार वाय मानणार ए मानणार काही माना व्हेरिएबलला कुठलंही नाव देऊ शकतो पण जनरली आपण एक्स वापरतो. त्याच्यामध्ये जर मी 7 मिळवले तर 15 होतात. एकदा इक्वेशन बनवलं की आन्सर तुम्हाला यायला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे सांगा इक्वेशन आपलं बरोबर बनायला पाहिजे आणि ते जर तुम्हाला बनवता आलं तर
प्रॉब्लेम तुमचा 99% सॉल्व्ह झाला. ओके, तर इथे महत्वाचं हे तुम्हाला येते सगळं, कारण मगाशी आपण बघितलं. ओके, फक्त प्रॉब्लेम काय आपला, तर इक्वेशन आपल्याला बरोबर करता यायला पाहिजे. ओके, मी दुसरं पण मी घेणार आहे. पण नंबर इज डबल, नंबर मी एक्स कन्सिडर केला, त्याला मी डबल केलं म्हणजे 2x केलं, अँड देन रेड्यूस बाय 5 म्हणजे त्याच्यातनं वजा 5 केलं. ओके, आणि आपल्याला काय मिळतं सांग, आपल्याला आन्सर 11 मिळेल. तो नंबर कुठला. आणि एकदा तुम्ही इक्वेशन बनवलं की पुढचं तुम्ही बघितलं, बेसिक तुम्हाला येतंय, त्याच्यासाठी मी पहिल्यांदा बेसिक घेतलेलं. ओके, ते तुम्हाला येतंय. एकदा इक्वेशन बनलं की 99% आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. फक्त ते काय करायचं, त्याची व्हॅल्यू कशी काढायची ते आपण पुढे काय करायचं, सोडवायचं. त्यामुळे मी पुढचं घेणार नाही. घ्यायला पाहिजे का, कसं सोडवायचं ते आन्सर? हॅलो, नको नका घेऊ सर. नको सर. ओके, पाहिजे तर एक घेतो, कोणीतरी घ्या म्हटलं. पाय हे वजा आहे, इथे गेल्यावर काय होणार सांगा, ते काय होणार, 2x इज इक्वल टू 11 प्लस 5 होणार, अधिक होणार म्हणजे 16 होणार. म्हणजे x ची व्हॅल्यू आपली काय येणार सांगा, 8 येणार. ओके, ओके, पाहिजे तर आपण पाठवला, स्क्रीन दिसत नाहीये. हा, स्क्रीन दिसत नाहीये. अरे कुणीतरी मेसेज पाठवला. असे जे कोण ते मस्ती करतात ना, त्याला मी बाहेर काढणार आणि ग्रुप मधनं पण बाहेर काढून टाकणार. हा, आधीच सांगतो, कारण इथे मला माणसं कशी पाहिजेत सांगा, सगळी सिन्सिअर माणसं पाहिजेत. मला विद्यार्थी नको आहे आपल्याला. ओके, त्याने बाहेर, हा टाइमपास नाहीये. ओके, मी माझा टाइम देतोय तुम्हाला, 1.5 तास देतोय. ओके, आणि मी 100% सांगतो तुम्हाला, मी परफेक्ट करणार आहे. ओके, त्यामुळे मला असे टाइमपास साठी कोण आलेले असेल तर प्लीज तुम्ही बाहेर पडा. ओके, मला एक स्टुडंट असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मीटिंग मध्ये एक स्टुडंट राहिला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ओके, नेक्स्ट बघा. तर सम ऑफ 3 नंबर्स, सम ऑफ 3 नंबर्स देतो ना. पहिला नंबर आपण काय दिला, समजा एक्स धरला, पण तिथे त्याने नंबर म्हणायला पाहिजे होतं. सम ऑफ 3 numbers and 4 equals 22. Find the number. 3 times a number आहे. हा, अरे सॉरी, मी वाचायला चुकलो. ओके, सॉरी. सम ऑफ द 3 times a number म्हणजे आपण काय करणार सांगा, 3x करणार, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, and 4 equal to 22. झालं, इक्वेशन रेडी. हे जमेल की नाही सोडवायला? काय केलं सांगा, सम ऑफ 3 नंबर. ओके, इथे पाहिजे तर मी सोडवतो. सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. अरे दिसते की रे, दिसते, बाकीच्यांना दिसते. होतंय असं, परत पिन करायची तुमची स्क्रीन. दिसते. ओके, दिसते सर. ओके, स्टॉप करून करतो. 2 मिनिट. आता दिसेल बघ, दिसते. हो सर. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? खूप सोपा नाही, खूप सोपा, खूप व्हेरी 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 इझी आहे. ओके, तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार 6 मिळणार, आला आन्सर. ओके, हा, ओके. मेन काय सांगा, आपल्याला इक्वेशन बनवता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी एकदम सोपे प्रॉब्लेम घेतो. ओके, इफ 8 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम अ ट्वाइस ऑफ अ नंबर, ट्वाइस ऑफ अ नंबर म्हणजे 2x, आणि त्याच्यातनं 8 वजा केलं, रिझल्ट इज 10. एकदा इक्वेशन बनलं की तुमचं आलं आन्सर, पुढे जायचं मला काही करायची गरजच नाहीये. जमेल ना प्रत्येकाला जमेल की नाही? ओके, जे काय आन्सर येईल ते 9 येणार, 9 येणार आन्सर. ओके, सर, आन्सर 9 नाही. ओके. नंतर नेक्स्ट, हे आपलं झालं बघा. नंबर इज इन्क्रीज बाय 10. नंबर इज इन्क्रीज बाय 10 म्हणजे त्याच्यामध्ये 10 मी ऍड, and the result is 3 times the number. Result is 3 times the number. Clear? Hello, clear? Yes sir. Number is increased by 10. Yes sir. जे आन्सर मिळतं ते काय आहे सांगा,
3 टाइम्स नंबर म्हणजे 3x झालं. ओके, हे सोडवा तुम्ही. हे काय मिळणार सांगा, आन्सर बहुतेक मला x इज इक्वल टू 5 मिळणार. पाहिजे तर आपण बघूया. 5 + 10 म्हणजे 15 झालं आणि ते 3 टाइम्स आहे, 3 × 5 झालं. आपला आन्सर काय सांगा बरोबर आहे. हे तुम्हाला एकदम 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 सिम्पल प्रॉब्लेम घेतले मी. आणि जेव्हा तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम समजतात तेव्हा त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचे प्रॉब्लेम इझिली होतात ते. मग ते पण आपल्याला सिम्पल वाटतात. पण प्रॉब्लेम आपल्याकडे काय असतो सांगा, सिम्पल आपण परफेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे पुढचे प्रॉब्लेम सिम्पल न वाटता आपल्याला कठीण असतात. मी तर म्हणतो की मॅथ सगळंच सोपं आहे. फक्त तुम्ही काय जायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. एक एक पॉईंट क्लिअर करत जायला पाहिजे पुढे. ओके, नेक्स्ट. हे तुम्हाला अशा प्रकारचे दिलेत पण मला नाही वाटत हे सोडवावे लागतील. सोपे आहे, सगळ्यांना जमतील. काही सोडवू द्या. 20 नंबरचा. अरे माईक बंद करा, घरातले तुमचे आवाज येणार नाही तर मला. इथे बघा काय होणार. ओके, 3 × 2x म्हणजे काय होणार सांगा. x बरोबर 3 × 1 म्हणजे काय होणार आहे, 3 होणार. आणि जर एका साईडला घेतले हो, हे 3 या बाजूला घेतो मी, कुठल्याही बाजूला घ्या पण एका साईडला घ्या. व्हेरिएबल्स असतात ती एका साईडला घेतली तर x इज इक्वल टू मला काय मिळणार सांगा, 1. ओके, पाहिजे तर आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. x ची व्हॅल्यू 1 घातली, 5 × 1 5 + 4 9 द्या. नंतर इथे x ची व्हॅल्यू 1 घातली, 2 × 1 म्हणजे 2 + 1 3 3 × 3 9 म्हणजे 9 इक्वल टू 9. बेसिक चाललंय. समजला? लेवल 4 समजला. ओके, लेवल 4 म्हणजे लेवल 4 नाहीच आहे, ते बेसिकच आहे. झालं तुमच्या दृष्टीने. 17व सोडवा. ओके, 17व सोडूया. ओके, इथे बघा 17व एकदम 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 इझी आहे. x बरोबर 3 येणार. x बरोबर 3 येणार. तोंडी काढू शकतो आपण. हे 3x आहे ना, ते या बाजूला घेतले, 4x - 3x इज इक्वल टू 9 - 6. हे माईक जरा बंद करा ना प्लीज. x इज इक्वल टू 3 झालं. ओके ओके, कोणी विचारलेला? ओके, 19 वाला सोडवा. ओके, आपल्याला जास्त प्रॉब्लेम घ्यायचे आहेत हा, त्यामुळे आपण ओके 3 × 2x म्हणजे 6x + 3 × 1 म्हणजे 3 इज इक्वल टू 18. आता जमेल? ओके, 6x इक्वल टू 18 - 3 म्हणजे काय होत आहे, 15 येतात. हे पॉझिटिव्ह, हे म्हणजे इंटिजर नाही येत आहे. x इज इक्वल टू काय येणार सांगा, 15/6 येणार. क्लिअर? हो सर. सर 20 घ्या. 20 घेतलं ना मी, सोडवलं मी. आन्सर 1 आलेलं त्याचं. ओके, आता थोडेसे काय करतो, वेगळे प्रॉब्लेम घेतो. ओके, तुम्ही काही बोलू नका, मी दाखवतो तुम्हाला. ओके, तुम्हाला काही माहित नाही असं समजा. थोडेसे ऍडव्हान्स म्हणेन, पण मी ऍडव्हान्स न म्हणता ती सिम्पलच आहे. हा, पहिला एक प्रॉब्लेम मी सोडून दाखवतो बघा कसा तो बघा. फादर इज 5 टाइम्स ॲज ओल्ड ॲज हिज सन. ओके, मी काय करणार, एक्स काय कन्सिडर करायचं ती लक्षात घ्यायचं. मी काय करतो, मुलाचं वय आहे ते एक्स करतो, तर वडिलांचं वय काय होणार आहे सांगा, 5x होणार. आपल्याला काय दिले सांगा, वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा 5 पट मोठे आहे. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा 5 पट आहे. ओके, हे झालं आपलं. 2 मिनिट काही बोलू नका प्लीज. ओके, इफ द फादर्स एज इज रिड्यूस्ड बाय 10 म्हणजे याच्यातनं आपण जर 10 काय केले, वजा केले, इट बिकम 4 टाइम्स द सन. कोणचे? अरे माईक कोणाचा चालू आहे? हे कोणाचं आहे माईक चालू? प्लीज ना, प्लीज डिस्टर्ब करू नका. कोण आहे तो? आकाश का कोण आहे? अविनाश कोण आहे? माईक जरा बंद करा ना. ओके, तर इथे काय घेतलं सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. 5x एक्स मी मुलाचं वय घेतलं, त्यामुळे 5x कोणाचं झालं, वडिलांचं झालं. वडिलांच्या वयातनं आपण काय केले सांगा, 10 कमी केले, तर मुलाचं 4 टाइम्स द सन म्हणजे
मुलाच्या वयापेक्षा काय ते 4 पट येते. आता हे आपण सोडवूया ना. हे मी काय करतो 10 त्या बाजूला घेऊन जातो आणि 5x मायनस 4x करतो. म्हणजे x इज इक्वल टू मला काय मिळालं समजा 10 मिळालं. ओके, आपण पाहिजे तर बघूया आपण बरोबर आहे का आपलं. आता समजा मुलाचं वय जर 10 असेल तर वडिलांचं वय किती असणार आहे 50 असणार आहे 5 टाइम. हा, त्याच्यातनं मी जर 10 वजा केले तर किती मिळतात 40 मिळतात. तर ते मुलाच्या वयाच्या चौपट आहेत की नाही बघा. 4 × 10 म्हणजे काय होता 40 होतात. म्हणजे आन्सर आपलं काय होतं सांगा बरोबर होतं. क्लिअर क्लिअर सगळ्यांना. हो सर. ओके ओके, मी दुसरा घेतो बघा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 36. कोण बोलतंय? ओके, पेरिमीटर म्हणजे काय परिमिती. ओके, परिमिती ऑफ रेक्टँगल इज 36 इफ लेंथ इज ट्वाइस द ब्रेड. जर आपण समजा ब्रेड x धरला तर त्याची लेंथ काय असणार आहे समजा 2x असणार. ओके, आणि आपल्याला माहित आहे पेरिमीटर कशी काढतात तर 2 टाइम्स लेस प्लस ब्रेड. बरोबर आहे. लांबी प्लस रुंदीचा डबल करायचं. ओके, आणि याचा आन्सर आपल्याला काय दिलंय त्याने 36 दिला. हे जर तुम्हाला इक्वेशन समजलं ना तर पुढचं तुमचं खूप 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 एकदम सिंपल आहे. ओके, काहीच कठीण नाहीये त्याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. मी काय करणार सांगा 2 × 2 4x 4x plus x. प्लस 2x x नाही Sir, x is equal to 6. हो गया ना. B equal to 6 सर. 6x is equal to 36. Therefore x is equal to 6. आणि त्यामुळे 2x म्हणजे आपली लेंथ किती होणार सांगा त्याची 12 होणार. ही त्याची ब्रेड झाली म्हणजे लांबी झाली, ही त्याची काय झाली सांगा रुंदी झाली. ओके, आपण आता आन्सर बघूया आपण. 36 येतं का तर 6 + 12 म्हणजे 18 झाले. 18 ची डबल केली तर आपल्याला पेरिमीटर मिळते. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. क्लिअर. प्रॉब्लेम मध्ये काहीही दम नाहीये, काहीही दम नाहीये. फक्त तुम्हाला इक्वेशन परफेक्ट समजता पाहिजे किंवा अशा प्रकारचे टर्म माहित असायला पाहिजे. पेरिमीटर परिमिती म्हणजे काय, त्याचं काय असतं, म्हणजे इक्वेशन काय असतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि एकदा तुम्ही इक्वेशन बनवलं की काही त्याच्यामध्ये दम नाही, एकदम इझिली तुम्ही सोडू शकता. ओके, मी तर म्हणेन इक्वेशन इन वन व्हेरिएबल काही आपल्या म्हणजे एकदम 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 सोपा, स्कॉलरशिप मधला सगळ्यात चॅप्टर सोपा आहे तो इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. ओके, अ ट्रेन कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 120 किलोमीटर इन 2x. ओके, हा सोडवणार तुम्ही काय मी ट्राय करू, काय करणार सोडवा. आम्ही सोडू द्या. ट्राय करा ट्राय. हा सांगा x ची व्हॅल्यू सांगा पटकन. सोडवा सर. काय ना एवढा वेळ X equal to 1 सर. 1 येणार 1 येणार कारण आपल्याला equal to डिस्टन्स किती दिले सांगा 120 किलोमीटर दिलाय. ओके, पण आपलं स्पीड किती आहे 60 आहे. म्हणजे मला किती तास लागायला पाहिजे 2 तास लागायला पाहिजे. पण आपल्याला आन्सर काय दिलंय सांगा 2 = 2x दिलाय. म्हणजे डेफिनेटली 2 × काय असायला पाहिजे इथे 1 असायला पाहिजे. त्यामुळे काय होणार सांगा x ची व्हॅल्यू काय होणार आहे 1 होणार आहे. क्लिअर. मला प्रॉब्लेम तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, हे बघा ग्रुपवर ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोण नवीन जॉईन झाले असतील तर त्यांना जरा परत परत लिंक पाठवा जरा. ओके, आजच्या लेक्चरची लिंक जरा पाठवा कोणीतरी. ओके ओके, चला नेक्स्ट बघूया. आणि माईक जरा प्लीज म्यूट मध्ये व्हा. ओके, अ नंबर इज डिवायडेड बाय 4. अ नंबर इज डिवायडेड बाय 4 अँड देन 3 इज ॲडेड. त्याच्यामध्ये 3 काय केले ऍड केले.
गिव्हिंग 8 आपल्याला काय मिळतं आन्सर 8 मिळतं. इक्वेशन बनलं की पुढचं तुम्हाला सोडवता येईल. आता सोडवता येईल ना का मी सोडवायला पाहिजे? हॅलो सर एक सीधी गोष्ट हा 20 ठीक आहे ना, कारण काय होणार सांगा हे 3 त्या बाजूला गेले म्हणजे 5 झाले 20 x अपॉन 20 4 इज इक्वल टू 12 5 म्हणजे x इज इक्वल टू 20. ओके ओके प्रॉब्लेम मध्ये काहीही डम नाहीये बघा, समजून घेतलं तर प्रॉब्लेम मध्ये काहीही डम नाहीये, एकदम 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 सिंपल आहे. ओके नेक्स्ट बघ, a sum of money is divided into two parts. Sum of money is divided into two parts such that one part is 3 times the other. म्हणजे एक जर आपण x धरलं तर दुसरा किती असणार आहे 3x असणार. आणि ह्या दोघांची जर आपण काय केलं सम केलं तर ते किती येणार आहे 50. 200 येणार. म्हणजे काय होणार सांगा OX is equal to 200 therefore x is equal to 50. आणि दुसरा काय असणार आहे एकदम Extra हे जे ऍडव्हान्स म्हटले ना ऍडव्हान्स नाहीच आहे, एकदम काय सांगा सिंपलच आहे. ओके आता आपण वेगळ्या प्रॉब्लेम कडे जातोय. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला जमतील काय घ्यायला पाहिजे मी? घ्या सर. जमतील जमतील असले प्रॉब्लेम जमतील. एक दोन घेऊया आपण. ऍक्च्युली हे असं समजा स्लॅश म्हणजे काय लिहिले मी असं लिहिले इक्वल टू 7/12. याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं याचा जो डिनॉमिनेटर आहे ना तो काय करायचा सेम करण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करू शकतो आपण 24 करू शकतो. 24 करू शकतो. म्हणजे याला काय म्हणतो मला 8 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग 2x ला पण 8 ने मल्टिप्लाय करावं लागणार 16. याला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आणि याला मला काय करावं लागणार 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार. आणि सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय असणार सांगा 24. हे आपलं काय झालं गेलं. म्हणजे काय राहिलं आपला 3x किती राहिले 7x इज इक्वल टू 14. therefore x इज इक्वल टू समजलं आहे समजलं? हो सर. हो सर. नाही समजलं? प्लीज एक्सप्लेन वन्स अगेन. 2 मिनिट सर एकदम प्लीज सिंपल 2 एक्सप्लेन मिनिट. वन्स अगेन. ओके इथे बघा हे आपल्याला असं दिलंय त्याचं डिनॉमिनेटर मी सगळ्यांचं सेम करणार आहे. ओके डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला 24 केला तर ते पॉसिबल आहे. मग मी काय करतो सांगा इथे मी काय करणार 3 into 8 करणार. ह्याला 8 ने मल्टिप्लाय केलं ह्याला पण 8 ने मल्टिप्लाय करणार. याला मी 8 into 3 करणार. त्यामुळे काय करणार 3x into 3 होणार आणि याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार. ओके आता खाली बघा सगळीकडे काय 28 झालं त्यामुळे आपण कॅन्सल करू शकतो. ओके आपल्याला काय मिळालं 16x minus 9x is equal to 14. म्हणजे 7x is equal to 14. therefore x is equal to 2. समजलं आता? हो सर. ओके मॅथ कसा आहे खूप सोपा नाही. खूप काय सांगा सोपा आहे पण जर आपण समजून घेतलं तर, नाहीतर आपण काय म्हणणार त्याला कठीणच म्हणणार. ओके आणि एक मी कुठलं सोडू सांगा 3 पैकी कुठलं सोडू? सर लास्ट हे बघा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. ओके बाकी तुम्ही लिहून घ्या आणि कोणीतरी सोडून काय करायचंय कोणीतरी लिहून घ्या आणि कोणीतरी पाठवायचे आहेत बाकीचे 2 प्रॉब्लेम. ओके जमले नाही तर मी आहेच. ओके इथे मी पहिल्यांदा लिहून काढतो. इथे बघा x minus 1. हे कोणी घरातल्या गोष्टी ऐकायला येतात 1 minus x minus 2 upon 3. ओके हे आपलं हे आहे.
इथे मी काय करतो सांगा, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा, म्हणजे आपलं इझी पडतं. सगळ्यांचा डिनॉमिनेटर मी 6 करून देतो, त्यामुळे याला मला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला मला काय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 3 म्हणजे काय करणार मी, x ला पण 3 ने हॅलो. आणि 1 ला पण 1 ला पण 3 ने. ओके, अपॉन 6 आहे ना. याला पण मी 6 ने मल्टिप्लाय करणार आणि याला पण काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे 2x मायनस 2 मायनस 4 तर सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम झाले, त्यामुळे आपले गेले. इथे मी काय करणार सांगा, 6x मायनस प्लस मायनस होणार, मायनस मायनस प्लस होणार. ओके, इथे मिस्टेक नाही करायची हा, कारण तुम्ही काय करता त्याच्यामध्ये मिस्टेक करता. ओके, नंतर मी काय करणार, 6 मायनस 2x प्लस 4. ओके, इथे जर बघितलं तर काय झालं सांगा, 3x झालंय प्लस 4 इज इक्वल टू मायनस 2x प्लस 10. ओके, 2x मी या बाजूला घेऊन येतो, मग 3x प्लस 2x होणार 5x होणार, आणि 3 मी त्या बाजूला घेऊन जातो, म्हणजे काय होणार सांगा, 3 काय होणार आहे ते सबट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे काय होणार आहे 7 मिळणार आहे. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू आपली काय येणार आहे सांगा, माझं कुठे चुकलं नाही ना बघा, कारण इंटिजर मध्ये आन्सर येत नाहीये. 2 मिनिट, 3x 3x 2x 2x 2 2 4. ओके, नाही बरोबर आहे. सर बोल, चुकलंय माझं. सर समजलं नाही. सर परत एकदा एक्सप्लेन कराल का? परत एकदा एक्सप्लेन कराल का? ओके, फर्स्ट टाइम एक्सप्लेन करतो ना तेव्हा काळजीपूर्वक बघायचं, मला कुठे समजत नाही ना तिथे थांबवायचं. ओके, त्यामुळे सगळं एक्सप्लेन करायची मला गरज पडणार नाही. जिथे तुम्हाला समजलं नाही स्टॉप पण सांगायचं, मला एक्सप्लेन करा. ओके, इथे बघा हे आपलं काय सांगा, हे इक्वेशन आहे. मी सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करणार, मग ह्याला मी काय करणार, 6 ने मल्टिप्लाय करणार. 6 दुसऱ्याला मी काय करणार, 3 ने मल्टिप्लाय करणार, इथे पण 6 होणार, इक्वल टू याला पण 6 ने मल्टिप्लाय करणार. हा, हे माझे मगाशी चुकलेलं होते, 6 पाहिजे नाही, होतं बरोबर होतं. मायनस x मायनस 2 अपॉन. ओके, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे मी काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. इथे काय होणार सांगा, 6x कॅन्सल. मायनस 3x प्लस 3. 6 मायनस 2x प्लस 4. ओके, हे आपलं 2x आहे तिथे आहे. सर सर 3x मायनस 3 ना. मायनस 3 येणार नाही, प्लस 3 येणार. ते इथे -3 इंटू -1, -3 इंटू -1 काय होणार, प्लस 3 होणार. प्लस मायनस मायनस प्लस होणार. मायनस मायनस प्लस होणार. ओके, त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला, 2 मिनिट, काय चुकतंय ते मी सांगतो तुम्हाला. ओके, इथे काय होणार सांगा, माझे 3x होणार. हे 3 मी काय त्या बाजूला घेऊन जातो आणि 2x आहे ते या बाजूला घेऊन येतो, काय होणार सांगा, 10 मायनस 3 होणार, म्हणजे 7 होणार. म्हणजे 5x इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू 7/5. क्लिअर आता? क्लिअर? हो सर. तुम्हाला हे केव्हा समजणार, जर तुम्ही काय केलं सांगा, तुमचं बेस परफेक्ट केलं. आता हा, इथे बघा, इथे बघा, 2 मिनिट. एक आपण इथे बघूया, कारण मला वाटतं सगळे डाऊटफुल आहे, मला सगळ्यांचं क्लिअर आहे की नाही ते. मला सांगा, मी मायनस इंटू मायनस केलं, काय होणार, त्याचा आन्सर काय ना, म्हणजे समजा आपण 5 इंटू -1 केलं तर आन्सर काय येणार सांगा, प्लस येणार. -5 इंटू 1 केलं तर मायनस समजा मी 5 इंटू -1 केलं तर, -5 आणि 5 इंटू 1 केलं तर. 5 एक लक्षात ठेवायचं, जेव्हा सेम साइन असते तेव्हा पॉझिटिव्ह लिहायचं, जेव्हा अपोजिट म्हणजे वेगवेगळ्या साईड्स असतात, साइन अपोजिट असतात,
काय ते सांगा, तेव्हा आपला रिझल्ट असतो तो काय असतो, नेगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह इज इक्वल टू नेगेटिव्ह, नेगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इक्वल टू नेगेटिव्ह. आणि जर दोन्ही सेम असतील तर आन्सर काय येतो सांगा, पॉझिटिव्ह येतो. पॉझिटिव्ह. ओके. हा, कारण हे मी ऑब्झर्व करतो, 10वी 12वीतले विद्यार्थी पण काय करतात, मिस्टेक करतात. तुम्ही मिस्टेक करू नका इथे. क्लिअर आता? पण बाकी कोणी मागच्या question? सममध्ये 3 मायनस होतं ना, 3 इंटू -1 होतं. इथे बघ असं होतं ते. ओके. अच्छा. इथे -3 आहे. -3 इंटू एक्स म्हणजे काय आलं, -3 आहे. हा. आणि -3 इंटू -1 म्हणजे काय आलं, +3. क्लिअर? हा. क्लिअर? हो सर. ओके. माझ्याकडे खूप प्रॉब्लेम आहेत बघा, तुम्ही कसा हे देता त्याच्यावर आहे शेवटी. ओके. 4/5 of a number, 4/5 of a number is more than the p-4 of the number. p-4 of the number. काय सांगा? इथे बघा मध्ये मी सबट्रॅक्शन का वापरलं, कारण हा मोठा नंबर आहे, त्याच्यातनं छोटा नंबर जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला आन्सर काय येतं, 4 येतं. ओके. आता मी घेतले बघा, हे मी का घेतले सांगा, हे असे का घेतले, तर इथे आपल्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये पण सुद्धा असे लागतात. तेच जर तुम्हाला जमत नसेल तर वर्ड प्रॉब्लेम तुम्ही इक्वेशन बनवा, पण पुढचं तुम्हाला जमणार नाही. ओके. इथे मी काय करणार सांगा, दोघांचे डिनॉमिनेटर सेम करणार. त्यामुळे ह्याला मी फोन, त्याला मी काय करणार सांगा, 5 ने मल्टिप्लाय. आणि याला मला 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यामुळे मला काय होणार सांगा, समजलं? सर फर्स्ट स्टेप एकदा. हा, काय ते फर्स्ट स्टेप. नंबर आहे तो एक्स आहे. 4/5 म्हणजे काय आलं, 4/5 म्हणजे काय आलं सांगा, 4/5. आणि इथे काय दिलं, 3/4 म्हणजे 3/4. नंबरचं 3/4. ओके. ओके. आणि सर याचंही subtract- सर 80 झालं. 2 मिनिट ना, मी बोलतोय ना इथे. इथे याचा आन्सर काय येतं सांगा, 4 येतं. ओके. मग मी काय करणार सांगा, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम करतो, याला मल्टिप्लाय बाय 4 करतो. त्यामुळे वरच्याला पण मल्टिप्लाय न्यूमरेटरला 16x/20 मायनस याला मी 5 ने मल्टिप्लाय करणार, 15x/20. 20. याला पण मल्टिप्लाय बाय काय करणार मी, 20 ने करणार. इथे नाही केलं तरी चालतं, पण त्याच्यासाठी वेगळी मेथड वापरावी लागेल. आपल्याला काय करावं लागेल सांगा, 16 - 15 म्हणजे 1x, आणि हे 20 आहे ते त्या बाजूला जाणार, म्हणजे काय होणार इथे 80 येणार. क्लिअर? ओके. पुढचा प्रॉब्लेम. माझ्याकडे जवळजवळ 20 प्रॉब्लेम आहेत, लक्षात आहे. तुम्ही कसा सपोर्ट देता त्याच्यावर 20 प्रॉब्लेम होतील की नाही ते बघावं लागेल मला. ओके. अजून आपल्याकडे सोडवा, ट्राय करा. चला, दिसतंय सगळ्यांना काय मोठं करायला पाहिजे, मोठं करा सर. विजिबल. आता हो सर दिसते. मी मराठीमध्ये सांगतो बघा. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर, म्हणजे एका पाठोपाठ एक नंबर येतात, त्यांचे जर स्क्वेअर केले आपण तर त्याच्यामधला जो फरक आहे तो 31 आहे. तर नंबर काय करायचे आपल्याला शोधायचे आहे. ओके. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे, मॅथ्स कसा व्हेरी सब्जेक्ट व्हेरी आहे, इझी. व्हेरी 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 इझी. सोपा नाही, खूप 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 खूप.
जमेल. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार का? कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय सांग? +1 करायचं. 1 आणि 2 हे कॉन्झिक्युटिव्ह झाले. 3 आणि 4 कॉन्झिक्युटिव्ह झाले. 15 आणि 16 कॉन्झिक्युटिव्ह झाले. ओके. पण 15 आणि 17 कॉन्झिक्युटिव्ह नाही आहे. लागोपाठचे नंबर. तर उत्तर 15 आणि 16 येतंय. बघूया. कारण 15 चा स्क्वेअर 225 आणि 16 चा स्क्वेअर 256. त्या दोघांचा ओके, बघूया डिफरन्स बघूया बघूया बघूया. मी एक नंबर घेतो बघा. एक त्याच्या अगोदरचा नंबर मला पाहिजे असेल तर मी काय करणार? ओके. तर मी स्क्वेअर केला आणि याचा स्क्वेअर केला. ओके. या दोघांचा मी स्क्वेअर केला तर काय होतंय सांगा? एक्स स्क्वेअरचा एक्स स्क्वेअर होतोय. याचा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे का? ए मायनस बी स्क्वेअर माहित आहे का? ब्रॅकेट स्क्वेअर. हो सर. हो सर. हो सर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए प्लस नाही Minus. बाबा, पहिल नाही बाबा, मायनस. नंतर प्लस. ओके सर. एक्स स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे काय आलं सांगा? 2x प्लस 1. ओके. क्लिअर क्लिअर. ओके. आता काय होणार बघा? हे मी काय करणार? सिम्प्लिफाय करणार. काय होणार? एक्स स्क्वेअर हे मायनस 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 प्लस मायनस होणार. सगळ्यांची साईन चेंज होणार. आणि हा जो डिफरन्स आहे तो किती दिलाय आपल्याला? 31 दिला. आणि इथे जर बघितलं एक्स स्क्वेअर मायनस आहे प्लस आहे गेलं. त्यामुळे काय होणार बघा? 2x इक्वल टू आपल्याला काय मिळणार? किती मिळणार? 32 मिळणार. त्यामुळे x इज इक्वल टू मला काय मिळणार? सर -1 राहिलं सर. झालं की रे, ते मी त्या बाजूला घेऊन गेलो ना. त्या बाजूला घेऊन गेलो तर किती आले? 31 प्लस 1 32 झाले. 32. ओके. ओके. त्यामुळे x ची व्हॅल्यू 16. एक जर 16 नंबर असेल तर त्याच्यातनं एक वजा करायचा. दुसरा नंबर काय मिळणार? 15 मिळणार. ओके ओके. येस सर. ओके. चला नेक्स्ट. जिथे समजत नाही तिथे मला स्टॉप करा. ओके. ज्या स्टेपला तुम्हाला समजत नाही ना तिथे स्टॉप. Find a number whose double is 45 greater than its half. सर अर्थ सांगा सर. एक नंबर आहे त्याच्या नंबराची डबल केली म्हणजे नंबरची डबल केली समजा तर हो त्या सर. नंबरची हाफ असते ना त्याच्यापेक्षा तो 45 ने ज्यादा आहे. समजलं काय ते अर्थ? एक नंबरची हाफ केली तर हाफ केली नाही, एक नंबरची डबल केली आणि त्या नंबरची हाफ केली तर हाफ केल्यावर 45 नंबर ऍड केल्यावर त्याची डबल मिळेल. म्हणजे काय होणार सांगायचे? नंबरची डबल. माईक कोणाचं चालू आहे? माईक कोणाचं चालू आहे? मी बाहेर काढणार. मी बाहेर काढणार. ओके. डबलची नंबर डबल केली आणि त्या नंबरची हाफ केली तर डबल ही काय असते सांगा? हाफ पेक्षा 45 ने काय सांगा? ग्रेटर दॅन सर. समजलं आता? हो सर. म्हणजे हे इक्वेशन येणार आहे. आता हे सॉल्व्ह करायचे आहे. सर उत्तर आहे 15. 15 बघूया आपण. बहुतेक नाही. टू एक्स इज इक्वल टू दोघांचे मी काय करतो सांगा? डिनॉमिनेटर सेम करतो. ओके. त्यामुळे काय होणार सांगा? 4x इज इक्वल टू हे 2 इकडे घेतले आम्ही x प्लस 90. x या बाजूला घेऊन गेलो मी 3x इज इक्वल टू 90
therefore x is equal to 30. 15 नाही. ओके, आपण चेक करूया, बघूया. 30चं डबल केलं 60 होतं, बरोबर. 30चं डबल केलं 60 होतं. 30ची हाफ केली तर 15 झालं. 15 मध्ये 45 मिळाले तर 16 येतात की नाही? येतात. त्यामुळे आपला आन्सर 100% बरोबर आहे. क्लिअर? काय परत सांगू मी हे? कळालं सर. हा, तुम्ही काय करता हे बघा, इथे बघा 2 मिनिट, ज्यांना कळालं नाही त्यांना. इक्वेशन समजलेलं सगळ्यांना? इक्वेशन समजलेलं? ओके. इथे तुम्ही मिस्टेक काय केली असणार सांगा, की 2 डायरेक्टली जाऊन तिकडे घेऊन गेला असणार. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडला घेऊन गेला असणार. तिथे तुम्ही मिस्टेक केली असणार. ओके, मला काय करावं लागेल सांगा, जेव्हा मला काय करतो, इकडचा नंबर इकडे घ्यायचा असतो, तेव्हा त्याचे डिनॉमिनेटर काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे, तरच मी मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून मी काय केलं सांगा, हा 2 इथे आहे पण याचा डिनॉमिनेटर 2 नाही आहे. म्हणून मी काय केलं सांगा, त्याचा डिनॉमिनेटर पण 2 केला. त्याला 2 ने डिवाइड केलं तर मल्टिप्लाय बाय 2 करावं लागणार, म्हणून 90 आलं. आणि 2. ओके, आता हा 2 मी इकडे घेऊन जाऊ शकतो. तो x झाला. आणि हे काय राहिलं? x प्लस 90 राहिलं. हे जर आपण सोडवलं तर x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते? 30 मिळते. क्लिअर? येस सर. ओके ओके. Yes, sir. फाइंड अ नंबर सच दॅट व्हेन 5 सबट्रॅक्टेड. म्हणजे एक नंबर असा शोधा ज्याच्यातनं जेव्हा मी 5 वजा करेन फ्रॉम 5 टाइम्स दॅट नंबर, म्हणजे 5 पटीतून 5 जर वजा केले, द रिझल्ट इज 4 मोर दॅन द टॉईस द नंबर. म्हणजे 5 पटीतून 5 वजा केले तर त्याचा आन्सर तो नंबर डबल करून त्याच्यामध्ये 4 मिळवला एवढं येणार. ओके, म्हणजे जर आपला नंबर समजा काय, समजा x आहे, त्याची 5 पट केली, त्याच्यातनं वजा 5 केले, इक्वल टू काय, तर तो नंबर जर आपण डबल केला असता आणि त्याच्यामध्ये काय मिळवलं असते? 4. तर हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल येतात. आता सोडवा, इझी आहे. आन्सर 3 येतं बहुतेक, बरोबर. तोंडी सोडू शकता. हो सर. हो सर, 3 येतोय. होय सर, 3 येते. हो सर, 3 येते. मेन काय सांगा, मेन काय सांगा, तुम्हाला इक्वेशन बनवता यायला पाहिजे. हे सोडवणं कठीण नाही आहे. इक्वेशनच जर तुमचं चुकीचं असेल ना, तर आन्सर तुमचं चुकणार. तुम्ही दोनदा वाचायचा प्रॉब्लेम, नंतर सॉल्व्ह करायचा. ओके. येस सर. नंबर whose fifth part is increased by 5. एका नंबरचे आपण काय केला? 1/5 फिफ्थ पार्ट, म्हणजे 1/5 केला आणि तो काय केला, त्याच्यामध्ये 5 मिळवले, इज इक्वल टू 4th पार्ट डिसमिस बाय, म्हणजे आपण काय केलं, त्याचा 4th पार्ट घेतला आणि त्याच्यातनं 5 वजा केले, तर दोन्ही काय असतात सांगा? इक्वल असणार. एकाचं 1/5 केलं आणि दुसऱ्याचं 1/4 केलं. 1/5 केले, त्याच्यामध्ये 5 मिळवले आणि 1/4 केले, त्याच्यातनं 5 वजा केले, तर दोघांचा रिझल्ट काय तो सेम. म्हणजे इक्वेशन कसं येणार सांगा? इक्वेशन महत्वाचं. समजा एका नंबरचं 1/5 केलं, त्याच्यामध्ये 5 मिळवले, त्याच नंबरचं 1/4 केलं आणि त्याच्यातनं 5 वजा केलं, तर दोन्ही इक्वल येतात. जमेल सोडवायला आहे का? मी सोडू? सोडवा. ओके, मी काय करतो सांगा, x+4 आहे ते एका साईडला घेतो
आणि 5 ते दुसऱ्या बाजूला घेतो. या दोघांचे डिनॉमिनेटर सेम केले तर ह्याला मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, ह्याला मला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपला डिनॉमिनेटर काय येणार सांगा 20 येणार. ते मायनस चिन्ह आहे. म्हणजेच काय होणार सांगा -x अपॉन 20 इज इक्वल टू -10 येणार. ओके, म्हणजेच काय होणार सांगा -x इज इक्वल टू -10 इंटू 20. x is equal to -200. Therefore, x is equal to 200. 200. कारण दोन्ही काय सांगा इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे, त्यामुळे ते दोन्ही काय प्लस होणार. क्लिअर. प्लस क्लिअर. येस सर. सर तुम्हाला डाऊट? Yes, sir. ओके. No, sir. काय करणार की मी स्टार्ट नंबर कन्सिस्ट ऑफ 2 डिजिट्स, 2 डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये. हुज सम इज 9. हुज सम इज 9 म्हणजे काय सांगा नंबर समजा आपल्याला असा दिला 81 तर तो दोघांची बेरीज काय होते सांगा 9. किंवा नंबर 27 दिला त्याची बेरीज काय होते 90. एक नंबर आहे दिलेला नंबर x आहे त्याच्या 2 डिजिट नंबर आहे त्याच्या डिजिटची बेरीज केली तर 9 होते. If 27 is subtracted from the number, digits are reverse. म्हणजे समजा नंबर आपला x नंबर आहे त्याच्यातनं जर 27 सबट्रॅक्ट केले तर तो उलटा होतो. उलटा होतो म्हणजे काय होतं सांगा 81 असेल तर 18 होतो, 72 असेल तर काय होतो सांगा 27. क्लिअर. हा मी तुम्हाला सांगतो कारण हा थोडासा काय सांगा वेगळा मी सांगतो. आपल्याला काय सांगितलं सांगा 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट म्हणजे काय असतं सांगा कुठलाही नंबर मी कसा लिहितो बघा. हा नंबर आहे ना तो मी ऍक्च्युली असा लिहित असतो. ओके 3 डिजिट असेल तर मी काय करत असतो सांगा 1 into 100 plus 2 into 20 2 into 10 plus. ओके त्यामुळे हे आपण काय वापरणार हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. हे सेम कन्सेप्ट आपण इथे वापरणार. समजा त्याच्या एकम स्थानी म्हणजे काय सांगा युनिट प्लेसला x नंबर आहे तर त्याच्या 10 प्लेसला म्हणजे दशम स्थानी कुठला नंबर असणार सांगा कुठला नंबर असणार दोघांची बेरीज 9 का ते लक्षात आलं हे फक्त समजून घ्या. सगळे प्रॉब्लेम याच्यातले करू शका अशा प्रकारचे. आपल्याला बेरीज किती दिली सांगा 9 दिली म्हणजेच काय सांगा एक नंबर 9 - x प्लस x याचा आन्सर किती येतं 9 येतं म्हणजे आपलं बरोबर आहे. दोन्ही डिजिटची बेरीज मी मगाशी म्हटलं बघा 2 + 7 = 9 किंवा 1 + 8 = 9 अशी मी बेरीज केली. पण याची व्हॅल्यू किती आहे सांगा 10 इंटू आहे कारण मगाशी मी काय करत होतो इथे 10 into 2 करत होतो तेव्हा मला आन्सर 27. Sir, answer 63 आहे. बघूया ना 2 मिनिट हो सर आन्सर आला 36 आणि 63. 2 मिनिट. हे समजलं का आधी सगळ्यांना सांगा परफेक्ट समजलं मी काय लिहिलंय ते. हो सर. ओके तर आपल्याला काय सांगितलं सांगा ओके Sir. 27 आहे ना नंबर तुम्ही कसा लिहितो 10 into 2 + 7 हे तुला समजलं. Yes, sir. ओके मग माझा पहिला नंबर x असेल तर दोघांची बेरीज काय होते सांगा 9 होते त्यामुळे दुसरा नंबर काय असणार आहे 9 - x 10 प्लेसला. ओके त्याला मी 10 ने मल्टिप्लाय करणार त्यामुळे मी हे लिहिलं. ओके आता आपल्याला काय सांगितलं जेव्हा आपण त्याच्यातनं 27
सबट्रॅक्ट करतो. हा. त्याच्यातनं आपण 27 काय करतो, सबट्रॅक्ट करतो. तेव्हा डिजिट काय करतात, बदलतात म्हणजे काय होणार सांगा, 10 into x होणार आणि प्लस काय होणार सांगा, 9 minus x. क्लिअर? यस. ओके. आता इथे काय होणार सांगा, 90 minus 10x plus x minus 27 10x plus 9 minus. ओके, इथे जर ओके हे समजलं एवढं यस. सगळ्यांना? ओके. आता हे काय करा, मला 90 minus 27 म्हणजे किती झाले सांगा, 63. बरोबर? यस. हे काय झाले, 9x झाले. हे काय झाले, 9x झाले, मायनस 9x. ओके. आणि हे मायनस प्लस 9 आहेत ते मी इकडे या घेऊन घेतो. हा. हे 10x minus 9x x म्हणजे काय आले, 9x. आणि इथे मायनस 9x आहे, या बाजूला घेऊन आलो तर किती आले, प्लस 9x. प्लस 9x. ओके. आता 63 minus 9 म्हणजे माझे काय होतं सांगा, 54 होता. 54 plus 18x. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय असणार सांगा, x value is 3. पण हे आपला आन्सर नाही आहे. आपल्याला 2 डिजिट नंबर पाहिजे. दुसरं डिजिट आपल्याला कसं मिळणार सांगा, 9 minus 3 म्हणजे काय असणार, म्हणजे काय असणार, 63. 9 minus 6 म्हणजे 3 म्हणजे 6. तेव्हा आन्सर काय असणार, 6 आणि 3. 63. ओके. Yes, sir. Understand now. Understand. सगळ्यांना? Yes, sir. कोणाला डाऊट आहे? No, sir. ओके. हा, ओके. Divided 184 ला 2 भागामध्ये डिवाइड करा. तर that 1/3 of one part may exceed 1/7 of the another 5/8. म्हणजे 1/3 पार्ट जो आहे तो 1/7 पार्ट पेक्षा 8 ने मोठा असते. आपण काय करणार सांगा, समजा एक नंबर आपण x घेतला, एक पार्ट, तर दुसरा पार्ट काय असणार आहे, 184. 184 नाही, 180 minus x असणार. लक्षात आहे? समजा एक नंबर 10 घेतला, दुसरा नंबर 174 असणार. क्लिअर? yes, Clear. sir. Okay. If that 1/3 of one part, 1/3 of one part B. may exceed 1/7, याचा 7, 1/7. 1/7 पेक्षा काय असणार सांगा, कितीने ज्यादा असणार, 10 plus 8. 8 ने Plus 8. ज्यादा असणार. क्लिअर? Yes. आणि ओके. हे तुम्ही equal सिम्प्लिफाय to चं sign. मध्ये इक्वल टू साइन झालं. हे तुम्ही सिम्प्लिफाय करा आणि ग्रुपवर टाका. ओके. आपण मी फक्त काय करतो सांगा, इक्वेशन दाखवतो तुम्हाला, कारण बाकीचे तुम्हाला आता ते यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे सगळं. हा, Fraction is this. ओके. द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन, न्यूमरेटर म्हणजे अंश, इज 6 लेस दॅन द डिनॉमिनेटर. समजा डिनॉमिनेटर आपण 6x धरला, तर त्याच्यापेक्षा काय असणार आहे न्यूमरेटर, X minus 6. 6 असणार. ओके. इफ 3 is added, sorry, to denominator, if 3 is added to denominator म्हणजे अंश मध्ये काय केलं, 3 ऍड केले, आणि काय सांगितलं, काय नाही, x, the fraction is equal to 2/3. समजलं? हे आपलं इक्वेशन. Yes, sir. हे आपलं इक्वेशन सिंपल होतं बघा. डिनॉमिनेटर इज लेस दॅन, नाही, न्यूमरेटर इज लेस दॅन 6 दॅन द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर x धरला तर न्यूमरेटर x minus 6 झाला. न्यूमरेटर मध्ये 3 ऍड केले
डिनॉमिनेटर तसाच ठेवला तर त्याचा जो रेशिओ येतो तो 2/3 येतो. फक्त तुम्हाला आता हे सोडवायचं आहे. सर 3/9. जे काय असेल ते जे काय असेल. ओके 3/9 बघूया. आपला आन्सर बघूया. 3/9 दिलं. त्याच्यातनं समजा आपण काय केलंय +3 केलं म्हणजे किती आले 6/9. बरोबर आहे तुझा आन्सर. 2/3 येतं. बरोबर आहे. पण ते सिम्प्लिफाय करा. कोणी कसं सोडवलं ते काढा आणि ग्रुपवर पाठवा. ओके ओके. Yes. Yes, sir. याच्यातले कुठले घ्यायला पाहिजेत सांगा बघा. एवढेच मी घेतो कारण खूप प्रॉब्लेम आहेत माझ्याकडे. किती घेऊया. नोटा काय आहेत सांगा आपल्याकडे. 800 रुपयाच्या आपल्याकडे 800 रुपये आहेत आपल्याकडे आणि सगळ्या ज्या नोटा आहेत ते 10 रुपये आणि 20 रुपये मध्ये आहेत. आपल्याकडे टोटल नोटा आहेत ते 50 आहेत. समजा 10 रुपयाच्या मी जर एक्स मानल्या नोटा तर 20 रुपयाच्या किती नोटा होणार. 50 - x. 50 - x होणार. आणि दोन्ही ऍड केले तर माझे किती रुपये होतात 800 रुपये. झालं. हे इक्वेशन सोडवलं की झालं. समजलं. सर एक सोडून दाखवता. एक सोडून दाखवतो. ओके सोडवण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. हे काय होतं 1000 = 800. ओके मायनस हे काय होणार -10x येतात. ते त्या बाजूला घेऊन जातो आणि हे या बाजूला घेऊन येतो. ओके x = काय ना 20 आहे ना. आपण बघूया 20 × 10 म्हणजे काय होणार 200. राहिले किती नोटा 30 राहिल्या. बरोबर. 30 राहिल्या नोटा. बरोबर आहे. ते 30 × 20 म्हणजे किती आले 600. या दोघांची बेरीज किती येते 800 येते. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. क्लिअर. Yes, sir. Yes, sir. ओके Yes, sir. सांगतो मी बघा. सुनीताचं वय आणि अस्मितापेक्षा 2 पट आहे. सुनीताचं वय अस्मितापेक्षा 2 पट आहे. इफ 6 years is subtracted from अस्मिता's एज म्हणजे आपण अस्मिताच्या एज मधनं 6 वजा केले आणि सुनीताच्या एज मधनं काय केले 4 वजा केले तर सुनीता विल बी 4 times अस्मिता एज. ओके हाऊ ओल्ड वेअर दे वेअर 2 years ago. हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन विचारला 2 वर्षापूर्वी. आताच नाही विचारला. मी सोडवतोय बघ. सुनीता इज ट्वाइस ओल्ड ॲज अस्मिता म्हणजे अस्मिताचं एज आपण एक्स मानलं तर सुनीताचं वय काय होणार आहे 2x. पुढे काय सांगितलं इफ 6 years is subtracted from याच्यातनं 6 वजा केलं आणि 4 years ॲडेड टू याच्यामध्ये 4 ॲड केले देन सुनीता विल बी 4 times अस्मिता. म्हणजे मी काय करणार सांगा 2x + 4 = 4 times x - 6 म्हणजे काय होणार बरोबर. हे मी या साईडला घेऊन जातो 2x त्या बाजूला घेऊन जातो 24 प्लस बरोबर आणि 2x मी त्या बाजूला घेऊन घेतलं तर काय होणार सांगा 2x मायनस होणार. सॉरी सबट्रॅक्ट x = काय मिळणार 14 मिळणार. ओके हे कोणाचं मिळालं सांगा अस्मिताचं. पण आपल्याला हाऊ वेळ वेळ दे 2 years होतो म्हणजे याची काय करणार सांगा याच्यातनं आपलं याचं वय काढायचं आहे. जमेल की नाही आता काढता. कारण ट्वाइस ॲज ओल्ड म्हणजे काय वाटतं आजचं वय 14 आहे. तिचं किती असणार 28 असणार. पण आपल्याला विचारलंय ते कितीचं विचारलंय 2 वर्षापूर्वी किती होतं. याचं 14 असणार
त्याचं किती असणार? 26 असणार. 26. समजलं? हो. हो सर. हो सर. ओके. तर इथे मी स्टॉप करतो. ओके. कारण थोडून बोलण्याचा जरा त्रास झालाय. ओके. 2-3 लेक्चर झालेत माझे, त्यामुळे मी इथे स्टॉप करतो. पण सगळ्यांना समजलंय का? हे तुम्ही हो सर. हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. मारला? हो सर. काय एक सोडूया हा? हो सर. काय एक सोडूया? हा सोडूया हा? नको सर. जमेल ना? ओके. दुसरा पण घ्या स्क्रीनशॉट मारून. सर तुम्ही कुठून आहात? मी इंडियामध्ये राहतो. तसं नाही सर, कुठून आहात? कुठून म्हणजे? मी घरातनं बोलतोय. अरे मी कोकणी माणूस आहे, कोकणातला आहे, पण मी गोव्यामध्ये राहतो. ओके. ओके सर. आणि आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये मुलांना भाग घ्यायला प्रयत्न करतो, म्हणजे प्रोत्साहन करतो. रोबोटिक्स म्हणा, माझा बॅकग्राऊंड आहे ते इंजिनिअरिंग आहे. मॅथ्स माझा आवडता सब्जेक्ट आहे. आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये, इव्हन आमची मुलं आहेत ती इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतात. गेल्या वर्षी आमची एक टीम, भारतातनं एकमेव टीम होती, त्याने कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग मध्ये भाग घेतलेला आणि 54 देशामध्ये आमचा नंबर 6वा आलेला. आणि ती सगळी मुलं 7वी, 8वी, 9वी, 10वीतली होती. प्रोग्रामिंग मध्ये मास्टर आहेत. ओके. इव्हन आजची गोष्ट, आज आमची एक टीम यंत्रामध्ये, जी IIT मुंबई मध्ये काय घेतले कॉम्पिटिशन होतं, त्याच्या फायनल मध्ये पोहोचलेली आहे. आणि फायनल त्यांची 8 फेब्रुवारीला आहे. डेफिनेटली फायनल मध्ये सुद्धा ते चांगला परफॉर्मन्स. ओके. असे वेगवेगळे प्रोग्राम आपण ऍड करत असतो. ओके. झालं? हे स्क्रीनशॉट मारले याची? ओके. नेक्स्ट मारा. सेमी वाले पण पार्टिसिपेट करू शकतात? काय ते? सेमी मीडियम पण पार्टिसिपेट करू शकतात? कुठले करू शकता. आज मी तुमच्या ग्रुपवर पाठवले काय माहित नाही बघा. ऑलिम्पियाड म्हणून पाठवले मी तुमच्या ग्रुपवर. पाठवले. त्याचा पण तुम्ही विचार करायला हरकत नाही. ओके. गव्हर्नमेंट 8वीला पण आहे का सर? 8वीला नाही, सॉरी 9वी पासून आहे, 8वीला नाही. घेतला प्रॉब्लेम? हो सर. सगळे झाले, घेतले ना? हो सर. ओके. चला, गुड नाईट. उद्या टॉपिक दुसरा घेणार आहे आपण. पण याच्यावर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझ्या पर्सनल याच्यावर पाठवू नका. लक्षात येते ना? कशाला सांगा? तुमचे प्रॉब्लेम दुसरे पण बघतील आणि ते पण सोडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी नाही सोडवलं तर मी आहेच. ओके. त्यामुळे तुमचे जर काही सर. वन व्हेरिएबल काय प्रॉब्लेम असतील ना, बिंदास ग्रुपवर पाठवा. ओके. चालेल. चला गुड नाईट.